गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित अजित पर्व युवा जोडो अभियानाच्या निमित्तानं आज शनिवार दिनांक 1 मार्च 2025 रोजी पंढरपुरातील कल्याणराव काळे संपर्क कार्यालयाच्या प्रांगणात पंढरपूर शहर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सन्मान सोहळा व युवकांसाठी विशेष संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पक्षाचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करून अजून उपस्थितांची मोठी दाद मिळवली। तर प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी बोलताना कल्याणराव काळे यांना बळ देण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे नक्कीच निर्णय घेतील असा विश्वास व्यक्त केलाय। यावेळी बोलताना पहा काय म्हणाले। अजित पर्व युवा संवाद मेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील युवकांना मार्गदर्शन करणारे युवा नेतृत्व सन्माननीय सूरजदादा चव्हाण साहेब यांनी आम्हाला भरभरून असं मार्गदर्शन करावं। अजित पर्व युवा जोडो अभियानाला आत्ता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याणराव काळे साहेब, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष राकेशजी कामटे, या जिल्ह्याचे निरीक्षक संग्राम पाटील, माझ्यासोबत आलेले अमर पाटील, त्यांचं मी आज मन लावून भाषण ऐकलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माझे सहकारी श्रीकांताबा शिंदे, वर्षाताई राणी शिंदे, दिगंबररावजी सुडके, अनिलजी नागटिळक, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भाण, अमोल परदराव, त्यानंतर बसलेले माझे सहकारी खलील शेख, सनी देवगते, शहाजी साळुंके साहेब, सर्व संचालक मंडळ, समोर बसलेल्या माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो आणि बंधू आणि भगिनींनो, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अजित पर्व युवा जोडो अभियान गेले 8-10 दिवस झाला आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नवीन संघटन तयार करण्यासाठी हे युवा जोडो अभियान आम्ही चालू केलेले आहे। या युवा जोडो अभियानाच्या माध्यमातून जे तरुण राजकारणामध्ये येऊ इच्छित आहेत, जे समाजामध्ये बदल घडवू इच्छित आहेत, त्या तरुणांना एक राजकीय व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व्हावं, यासाठी हा अजित पर्व युवा जोडो अभियान आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन राबवतो। जिल्ह्याच्या नंतर विभागाचे अध्यक्ष असतील, निरीक्षक असतील, ते त्या तालुक्यात जाऊन सुद्धा अशा पद्धतीचा अभियान भविष्य काळामध्ये राबवणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या साठी राष्ट्रवादी युवक संघटना पुढच्या काळामध्ये कल्याणराव काळे साहेब या ठिकाणी काम करणार आहे। खरं तर कुठलाही पक्ष असला, त्या कुठल्याही पक्षाचे युवक संघटना ही त्या पक्षाचा कणा असतो। आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सर्वाधिक युवकांचा ओढा जर कुठल्या पक्षाकडे असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आणि अजितदादाच्या नेतृत्वाकडे, हे मला या ठिकाणी अभिमान वाटतो सांगायला। काळे साहेब, आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो
त्या ठिकाणी अनेक जे नवीन तरुण आहेत, ज्यांना नुकतंच मतदान आलेले, ते तरुण आम्हाला भेटून म्हणले, दादा आम्हाला आपला नंबर पाहिजे होता, कारण पुन्हा पुढच्या काळामध्ये आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करायचंय, आम्हाला या व्यासपीठावरती सहभागी व्हायचंय. अशा पद्धतीचे अनेक तरुण आमच्याशी जोडण्याचं काम हे या काळामध्ये होत आहे. खरं तर सत्ता आल्याच्या नंतर अनेक पक्ष असे असतात की सत्ता आल्याच्या नंतर लोकांकडे दुर्लक्ष केलं जातं, संघटनेकडे दुर्लक्ष केलं जातं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता आल्याच्या नंतर वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन, प्रत्येक तालुक्यात जाऊन आपलं संघटन वाढण्याचं काम हे या ठिकाणी पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून केलं जाते. खरं तर आपल्या सर्वांची जबाबदारी, जे लोकांनी पक्षाची पदं घेतली त्या लोकांची जबाबदारी जास्त आहे. कारण पदासोबत जबाबदारी येते. काही कार्यकर्ते पदं घेतात, फक्त लग्नपत्रिकेमध्ये नाव येतं, बॅनरवरती नाव लागतं, ह्याच्यासाठी पदं घेऊ नका. पद कशासाठी घ्यायचं, तर त्या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्याचे प्रश्न सुटले पाहिजेत. जिथं सर्वसामान्याचा प्रश्न निर्माण होतो तिथं आपण आवाज बनवून तो प्रश्न सोडवण्यासाठी, आपल्याला काम करण्यासाठी त्या पदाचा वापर आपण केला पाहिजे. नाहीतर लग्नपत्रिकेत माझं नावच नाही, मी तालुक्याचा अध्यक्ष आहे, मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, माझा प्रोटोकॉल चुकला, अशा पद्धतीचं जर नुसतं काम आपलं असेल तर भविष्य काळात जोपर्यंत तुम्ही पदावरती आहात तोपर्यंत तुमचं महत्व राहतं. आणि जोपर्यंत तुम्ही पदावर न जाता त्यावेळेस लोक तुम्हाला विचारत नाहीत. म्हणून पद भेटल्याच्या नंतर काम करणं हे कर्तव्य समजून केलं पाहिजे, तरच आपलं आणि आपल्या पदाचं महत्व वाढत असतं. मित्रांनो, आज या ठिकाणी समाधान तुम्ही एक वेगळा उपक्रम सुद्धा राबवला. ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये जे गुणवंत होते त्यांचा सत्कार तुम्ही या ठिकाणी केला. खरं तर जे सत्कार मूर्ती, गौरव मूर्ती या ठिकाणी बसले, मी त्यांना एक विनंती करू इच्छितो की समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल, शासन आणि प्रशासन एकत्रित राहिलं पाहिजे. आज तुम्ही प्रशासनामध्ये जाताय, तुम्ही सर्वजण सर्वसामान्य कुटुंबातले आहात, तुम्हाला सर्वसामान्याच्या प्रश्नाची जाण आहे. आणि आपण ज्या खुर्चीवर बसणार आहोत ती खुर्ची ही सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. हे भान लक्षात ठेवून जर तुम्ही काम केलात तर मला विश्वास आहे की शासन आणि प्रशासन जर चांगल्या पद्धतीनं काम केलं तर इथं कुणाच्याही चेहऱ्यावरती दुःख राहणार नाही. आपल्या सर्वांना मिळून या ठिकाणी काम चांगल्या पद्धतीनं करावं लागेल. मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. कल्याणराव काळे साहेब ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक वेगळा निर्णय घेतला, भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेत जाण्याचा निर्णय झाला, त्यावेळेस अनेक लोकांनी आपल्यावरती आरोप केले की या लोकांनी विचार सोडले, या लोकांनी विचारधारा सोडली. पण त्यावेळेस मी एक गोष्ट मात्र जाणवलं, आपण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी सोबत गेलो त्यावेळेस सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्याचं काम आपण केलं. लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्याची वीज बिल माफ असेल, तरुण बांधवासाठी त्या आमच्या स्टायपनची योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजना आणून आपण वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम केलं. मी हे का सांगत होतो, कारण यशवंतराव चव्हाण साहेबांनी एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, जर बहुजन समाजाच्या पोरांचे प्रश्न सोडवायचे असतील, जर बहुजन समाजाच्या पोरांना न्याय द्यायचा असेल तर बहुजनांची पोरं ही सत्तेत असली पाहिजे, तरच ते बहुजनांच्या पोरांचा न्याय देऊ शकतात. म्हणून आपण जो निर्णय घेतला, जो भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला, ते आपण महाराष्ट्रातल्या जनतेचे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो निर्णय घेतला होता. आणि त्याच्यानंतर आपण अनेक योजना आणून या महाराष्ट्रातल्या जनतेचे दुःख दूर करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. भारतीय जनता पार्टी सोबत गेलो. लोकसभा निवडणूक लागली, समोर आली होती. लोकसभा निवडणुकीत आपण या महाराष्ट्रामध्ये 4 जागा लढल्या. त्या ठिकाणी 3 जागेवर आपल्याला पराभव स्वीकारावा लागला, 1 जागा निवडून आली. ज्या वेळेस 1 जागा निवडून आली त्यावेळेस बऱ्याच लोकांना जी सोबत होते, जे विरोधात होते, त्यांना वाटायला लागलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुकान आता बंद पडते.
आपण आपल्या वाटा शोधल्या पाहिजेत. म्हणून अनेक जवळची जी लोक होती, जी सत्ता बघून आपल्या सोबत आली होती, ती निघून जायला लागली. परंतु अजितदादाच्या सोबत जी निष्ठेने प्रामाणिकपणे आले होते, तो छातीचा कोट करून मतदारसंघात जाऊन त्या ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्याचं काम केलं. आणि आज अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातल्या जनतेने सुद्धा 41 आमदार निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी केलेले. जी लोक आपल्याला सोडून जात होती, ते हल्ली लोक आपल्याला म्हणतात दादा भेटायला यायचे, अजितदादांची वेळ आम्हाला पाहिजे. हे अशी लोक आहेत जे फक्त सत्तेसाठी येत असतात. परंतु समाधान मी तुम्हाला सांगतो, अजितदादांची नजर म्हणजे कॅमेरा आहे. कोण विरोधात काम केलंय, कोण सोबत होतं, हे त्यांना सगळ्याला माहित आहे. म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला सर्वांना एकत्रित या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करावं लागेल. तुमच्या सोलापूर जिल्ह्याबद्दल बोलायचं असेल तर समाधान, मला या ठिकाणी लहानपणीची एक बोधकथा आठवते काळे साहेब. ती बोधकथा इतकी महत्वाची या सोलापूर जिल्ह्यासाठी आहे. अभिषेक आणि अक्षय तुम्ही पण ऐका. लहानपणी शाळेत असताना ती बोधकथा आपल्याला शिकवली गेली होती. एक म्हातारा माणूस होता. तो म्हातारा माणूस आपल्या बाजावरती पडत होता. शेवटची घटका तो मोजत होता. त्याला 4 मुलं होती. ती 4 मुलं आपापसात इतकी भांडायची, म्हाताऱ्याला वाटायचं की मी गेल्याच्या नंतर माझ्या ह्या मुलाचं काय होईल. मग त्या म्हाताऱ्याने एका दिवशी युक्ती लढवली. त्या 4 मुलाला घरी बोलवलं आणि बोलवताना सांगितलं की येताना 2-2 काठ्या घेऊन या. त्या मुलांनी काठ्या घेऊन आले. त्या प्रत्येकाला सांगितलं की हातात एक काठी घ्या, ती मोडून दाखवा. त्यावेळेस त्या मुलाने अलगदरित्या ती काठी मोडून दाखवली. पुन्हा सांगितलं ती 4 काठ्या एकत्रित करा आणि आता मोडून दाखवा. तर त्या 4पैकी एकाही मुलाला ती काठी मोडता आलेली नाही. गोष्टीचं नाव होतं एकीचं बळ. ही सोलापूर जिल्ह्यातल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. तुम्ही जर वेगवेगळे राहिला तर विरोधकांना तुम्हाला मोडण्यासाठी काहीही करावं लागणार नाही. तुम्ही आपापसातच मोडून जाल. तुम्ही जर एकत्र राहिलात तर मला विश्वास आहे की जो ओळख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला सोलापूर जिल्हा म्हणून होती, ती परत मिळवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एकत्रित काम करावं लागेल. एक पूर्वेला पळायला लागलं, एक पश्चिमेला पळायला लागलं तर या ठिकाणी संघटना वाढणार नाही. काळे साहेब, आता अजितदादा सध्या डॉक्टराच्या रोलमध्ये, राजकीय नेते तर आहेतच, डॉक्टराच्या रोलमध्ये पेशंट बघून इलाज त्यांनी चालू केलेला आहे. एखाद्याला जखम झाली असेल, इंजेक्शन देऊन नीट होणारा असेल तर त्याला इंजेक्शन देत आहेत. ज्याचं ऑपरेशन करावं लागतंय त्याचं ऑपरेशन सुद्धा अजितदादा संघटनेच्या माध्यमातून करतायत. तुम्हा दोघाला, युवक अध्यक्ष आणि कार्याध्यक्षाला सांगतो, ती वेळ माझ्यावर आणू नका. कारण या जिल्ह्यात सर्वाधिक मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना अभिषेक, मला दुःखानं सांगा वाटतं की सर्वाधिक वाईट परिस्थिती संघटनेची जर कुठं असेल तर ती सोलापूर जिल्ह्यात आहे. एकेकाळीचा बालेकिल्ला, त्या ठिकाणी जर तुम्हाला तालुकाध्यक्ष नेमता येत नाही, त्याला तालुकाध्यक्षाच्या खालची संघटना नेमता येत नाही, तर ह्याचा अर्थ आपण नेतृत्व करण्यास योग्य आहे का, हा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. कारण त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला समोर जायचंय. आणि समोर जात असताना अजितदादांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% वाटा हा युवक संघटनेला मी त्या ठिकाणी देणार आहे. त्यामध्ये युवक असतील, युवती असतील, या युवतींना जर मी निवडणुकीमध्ये 50% वाटा देणार आहे. आपण निवडणुकीचं युद्ध लढायला समोर जाणार आहोत, तर ते युद्ध लढत असताना आपल्याला आपले सैनिक इतके मजबूत पाहिजेत की मैदानात उतरल्याच्या नंतर विजय खेचून आणला पाहिजे. ही ताकद आपल्या सैनिकांमध्ये असेल तर युद्ध लढण्यामध्ये मजा येते. अन्यथा आपण युद्धाला जातोय, सैनिकांना तलवार घरी विसरून आल्या, असा जर सैनिक असेल तर आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. पुढच्या काळामध्ये प्रत्येकानं ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्या प्रत्येकानं गावोगावी, घरोघरी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं समजावून सांगावी लागतील. पक्ष संघटन वाढीसाठी मेहनत घ्यावी लागेल, दिवसाचा रात्र करावा लागेल. जर तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सदस्य झालात, पक्षाला त्याचा काय फायदा आहे? काही फायदा नसतो.
तुम्ही काही निधी पक्षाला देणार नाही, उलट तुम्हीच पक्षाकडनं निधी घेऊन येणार आहात. जर तुम्ही पंचायत समितीचे सदस्य झालात, पक्षाला काय फायदा होतो? 90% फायदा हा व्यक्तिगत त्या व्यक्तीला असतो. 10% फक्त आमच्या पक्षाचा हा जिल्हा परिषद सदस्य आहे, आमच्या पक्षाचा पंचायत समितीचा सदस्य, एवढंच मान पान पक्षाचा वाढत असतो. तुम्ही स्वतःसाठी राजकारण करा, समाजासाठी राजकारण करा. ज्या लोकांना त्या भागामध्ये राहतात त्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही राजकारण करा, तर भविष्य काळात लोक सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतील. नाहीतर पद घ्यायचे, उगत लेटर हेड काढायचे, अशा पद्धतीचं जर काम होत असेल, अशा पद्धतीचं जर काम करत असाल, तर त्या ठिकाणी वेगळे विचार आपल्याला करावे लागतील. मी जे तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी सर्वजण काम करतायत, किंवा तालुका कार्यकारिणीवरती जे लोक काम करतायत, ज्यांना पक्षाने तालुक्याचा नेता केले, त्याच्या गावची ग्रामपंचायत दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर त्याला आपण तालुक्याचा नेता म्हणायचं का? जर जिल्ह्यावरती तुम्ही पद दिला आणि त्याच्या गावची ग्रामपंचायत दुसऱ्याच्या ताब्यात, त्यानं ज्या वार्डामध्ये राहतोय त्या ग्रामपंचायतचा सदस्य दुसऱ्या पक्षाचा असेल, तर तो खरंच जिल्ह्याचा नेता म्हणायच्या पात्रतेचा आहे का? ज्या लोकांना पद दिलं त्यांना सांगा, तुझी सुरुवात तुझ्या गावापासून कर, नंतर तू जिल्ह्याचा नेता हो. ज्या गावात तू राहतोय त्या गावामधून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार पोहोचवून तिथं सदस्य नोंदणी अभियान राबव. ही जर काम केलं तर मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला काय करायचंय? सदस्य नोंदणीचा फॉर्म घ्यायचा आहे, सकाळी लवकर उठायचंय, गावामध्ये प्रत्येकाच्या घरी जायचंय, त्यांचा चहा प्यायचंय, त्यांना पक्षाची ध्येय धोरणं सांगायचे, सत्कार केला तर त्यांच्याकडनं सत्कार घ्यायचाय आणि त्यांना विनंती करायचं की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य व्हावं, अजितदादांच्या नेतृत्वात काम करावं, ही विनंती करून गावागावी जाऊन आपल्याला सदस्य नोंदणी अभियान सुद्धा त्या ठिकाणी राबवायचे. त्याचबरोबर गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे कार्यकर्ते निर्माण करून आपल्याला गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा सुद्धा उघडायचे. त्या शाखेवर उघडत असताना जसं अजितदादानं सर्व धर्माला सोबत घेऊन जाण्याचं राजकारण केले, ते शाखावरती सुद्धा आपण शाखा ओपन करत असताना त्या गावातील सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक कसे राहतील यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी शाखा उद्घाटनाचं काम करायचे. जे शहरामध्ये राहत आहेत त्यांनाही सांगणे की तुम्ही ज्या वार्डामध्ये राहता, ज्या प्रभागामध्ये राहता, त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा आपल्याला काढायचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य नोंदणी अभियान त्या ठिकाणी राबवायचे. आज वेगवेगळे विषय घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये जातोय. युवक असतील, विद्यार्थी असतील, युवती असतील, आमच्या युवती, आमच्या इथं माता भगिनी आहेत. खरं काळे साहेब, ज्यावेळेस निवडणूक लागली त्यावेळेस लोक आम्हाला म्हणायला लागले तुमचं सरकार फक्त महिलांसाठीच काम करते. आज इथं माता भगिनी आहेत म्हणून मी तुम्हाला सांगतो, सरकारने काय केलं? लाडकी बहीण योजना आणली. भाऊ सगळे म्हणायला लागणार तुम्ही बहिणीवरच सगळे लक्ष दिले, पण बहिणीनं तसे आशीर्वादही आपल्याला विधानसभेला दिले. एसटी मध्ये मोफत तिकीट महिलांसाठी 50%, गॅस सिलेंडर मोफत. या राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये पहिलं राज्य आहे, या देशामधलं पहिलं असं राज्य आहे जे चौथं महिला धोरण राबवलं. ह्याच्या आधी काय व्हायचं? आपल्या घरी एखादी मूल जन्मलं की त्या मुलाच्या पुढे वडिलाचं नाव लागायचं, वडिलाच्या पुढे आडनाव लागायचं. पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने एक महिला चौथं धोरण आणलं. मुलाच्या नंतर आईचं नाव, आईच्या नंतर वडिलाचं नाव आणि वडिलाच्या नंतर आडनाव, हे आणून महिलाचा सुद्धा सन्मान करण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे. अशा वेगवेगळ्या योजना आहेत शेतकऱ्यासाठी, युवकांसाठी, कामगारासाठी, रोजगार करणाऱ्या कष्टकरी माझ्या बांधवांसाठी. अशा वेगवेगळ्या योजना आणून सगळ्यांना समृद्ध करण्याचं काम हे आपल्या महायुतीच्या सरकारने केलेले. भविष्य काळामध्ये राहिलेले जे काही उद्योगधंदे असतील, जे काही तरुणांना हाताला देण्याचं काम असेल, आपलं सरकार पुढच्या काळामध्ये नक्की करेल. आज तुमच्याकडनं समाधान माझी एवढीच अपेक्षा आहे. तुम्ही निरीक्षक म्हणून पुण्याला उत्तमच काम करताय. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये अजितदादाचा मेळावा सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा घेतला होता. तो सुद्धा इतका चांगला, इतका सुंदर मेळावा तुम्ही घेतला होता. ज्या पद्धतीनं पुणे शहरावर तुम्ही लक्ष देऊन काम करताय, आता माझ्या अपेक्षा तुमच्याकडनं जास्त वाढल्यात. तितकाच वेळ काळे साहेबांनी जसं मगाशी म्हणलं, तितकाच वेळ सोलापूर जिल्ह्यासाठी देऊन सोलापूरची सुद्धा संघटना तुम्ही तुमच्या नेतृत्वात वाढवावी, ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि आपण जी मागणी केली आहे,
आपण जी मागणी केली आहे त्या मागणीचा विचार अजितदादा नक्कीच करतील हा विश्वास मला आहे. काळे साहेबांना रिकामं ते ठेवणार नाहीत. कुठं ना कुठं त्यांच्यावरती मोठी जबाबदारी देऊन या जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचं काम सुद्धा त्यांच्या माध्यमातून करून घेतील हा विश्वास मला अजितदादांच्या नेतृत्वावर आहे. कारण काळे साहेबांनी मगाशी सांगत असताना सांगितलं की दादाकडे 7 वाजता गेलो, दादा एकदम AK-47 घेऊन बसले होते. मी काळे साहेबाला सांगतो अजितदादा त्याच माणसावर रागावतात ज्याच्यावरती जास्त प्रेम असतं. एखाद्या व्यक्तीला समजा समाधान काळे आले, कल्याणराव काळे साहेब गेले, कल्याणराव काळे साहेबांवर विशेष प्रेम आहे, पण समाधान काळेला ते बोलू शकत नसतील तर ते ह्यांच्यावरती फायरिंग करणार. म्हणजे भगीरथ भालके जसं बाहेर जाऊन बसले तसं हे बाहेर जाऊन बसतात, कारण त्यांच्यावरती तितकं प्रेम आहे. मी त्यांचं सातत्यानं बघितलंय. ज्या वेळी हे दादांना भेटायला येतात, दादा प्रायोरिटी देऊन कल्याणराव काळे साहेबांना भेटतात, त्यांची कामं करतात. पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्या माध्यमातून या भागातले प्रश्न सुटावेत यासाठी हात बळकट करण्याची जबाबदारी सुद्धा अजितदादा देतील हा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. अभिषेक, अक्षय, तुम्हा दोघांना परत एकदा विनंती करतो की तुम्ही दोघं पुढचे 15 दिवस किती जास्त सदस्य नोंदणी अभियान राबवून सदस्य करताय त्याच्यावर तर तुमचं पुढचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. तुम्ही जर चांगले सदस्य नोंदणी करून दिली तर मी तुम्हा दोघांची शिफारस ही जिल्हा नियोजन कमिटी असेल किंवा महाराष्ट्रातली ज्या ज्या कुठल्या महामंडळ असतील त्याच्यावर करण्याची शिफारस मी करेन. परंतु मला तुमच्याकडनं कामाची अपेक्षा आहे, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला काम करावं लागेल आणि ते तुम्ही करून दाखवाल हा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सर्वजण इतक्या उन्हात सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल आभार व्यक्त करतो आणि ज्यांचा आज गौरव झालाय त्या सर्वांना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. आपला या ठिकाणी मनपूर्वक त्या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या सर्वांच्यासाठी आभाराच्या पूर्वी एक